असा पाऊस अशी स्थिती ही मराठवाड्यावर यावर्षी का ओढवली? या वर्षीचं आपल्याला कारण समजून घ्यायचं तर दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक तर आत्ताचा जो पाऊस पडतोय तो बंगालच्या खाडीमध्ये जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यानंतर जो पाऊस आला तो. पण त्याआधी आपण ढगाच्या निर्मितीचा विचार करायला पाहिजे. साधारणपणे साधारण पाऊस जो असतो नॉर्मल पाऊस तर तो 1 ते 2 किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांमुळे पडत असतो. त्याच्यापेक्षा जास्त काही 1 ते 2 किलोमीटरपर्यंत ढग असतात. उंची ढग त्यांची 1 ते 2 किलोमीटरपर्यंतची असते. क्वचित प्रसंगी ढगाचा मनोरा डोंगर तयार होऊन 12-14 किलोमीटरपर्यंत क्युमुलोनिंबस क्लाउड तयार होतो. आता त्याची संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणजे ढगाची उंची 12 किलोमीटर पर्यंत उंची असते ढगाची. हो. आता मी एक इथं फोटो आहे, लातूरवरचा ढग आहे. हा मे महिन्यातला आहे. मे महिन्यामध्ये लातूर ह्याच्यामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि असा ढग आहे याला राक्षसी ढग म्हणता येईल. हां. आणि आता नुकताच मी कलकत्त्याहून येताना बघत होतो 14 किलोमीटर उंचीपर्यंत विमान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ढग दिसत होते. याची संख्या का वाढते लक्षात घ्या. परत तापमान वाढ ही सुटी घटना नाही. 0.1 डिग्रीजनी जरी तापमान वाढलं तर त्या हवेमध्ये आर्द्रता ठेवून घेण्याची क्षमता वाढते. आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला उकाडा असह्य, मुंबईमध्ये आर्द्रता असते पण आमच्याकडे तशी नव्हती. ती आता यायला लागलेली 40% 50% आर्द्रता. यामुळे ढगाचं फॉर्मेशनच पूर्णपणे बदललेलं आहे. आणि म्हणून पाऊस पडतो तो अतिशय कमी काळात कमी जागेवर तुफान पाऊस पडतो. तर एकीकडे हे बंगालच्या खाडीतनं वारं आलं. अरबी समुद्राला तर असं म्हणतात की सायक्लोजेनेसिस म्हणजे चक्रीवादळं येण्याची वारंवारता तिकडं वाढत चाललेली आहे. बंगालच्या खाडीतही वाढत चाललेली आहे. आणि चक्रीवादळाची कॅटेगरीसुद्धा म्हणजे 5 कॅटेगरीचं चक्रीवादळ म्हणजे तासाला 250 किलोमीटरपेक्षा वेगाचं वादळ याची संख्या तिकडं वाढते आहे. हे दोन्ही वारे एकत्र आले आणि त्याच वेळेला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात. म्हणजे उत्तर ध्रुवाकडनं तिकडचं पाणी वितळत असल्यामुळे तिकडचे गरम प्रवाह आले. म्हणून आत्ता जो उत्तर भारतात आपण ऱ्हास बघतोय तो त्याच्यामुळे. म्हणजे अनेक ठिकाणचे वारे एकत्र आल्यानंतर काय होईल ती दाणादाण आता या ढगांनी आणि या पावसाने उडवलेली आहे. म्हणजे एकीकडनं पश्चिमेकडनं पण येतोय, पूर्वेकडनं पण येतोय. आणि आता याच्या खरं तर मी वैज्ञानिकाला मला विचारायचं आहे की पूर्वी सह्याद्री ओलांडून ढग येत नसत, आता ते येत आहेत का ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण हिमालय ओलांडून सुद्धा ढग येतात असं काही जणांचं निरीक्षण आहे. या पातळीवर जर सगळं चाललं असेल आणि त्याच्याबद्दल आता वैज्ञानिक इतकं एक अर्थ कमिशन म्हणून जगातल्या खूप नामवंत संस्था आणि वैज्ञानिक यांनी मिळून असं विचार करत आहेत की पृथ्वीवरच्या ज्या सिस्टीम्स आहेत महत्त्वाच्या म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे, आईस सिस्टीम आहे, वॉटर आहे आणि वायूंचं, ह्या सगळ्या सिस्टीम्स कशा आहेत आणि त्या सावरता येतील का. तर त्याचा निष्कर्ष असा आहे की कडेलोटाच्या टप्प्याकडं या सगळ्या चाललेल्या आहेत. म्हणजे आपण जैवविविधता नष्ट केली त्यांनी काय होतं, एक झाड नष्ट केलं तर काय होतं. खरं तर याचं उत्तर 2 भारतीय शास्त्रज्ञ ज्यांना निसर्गाचं अर्थशास्त्र मांडणारे लोक म्हणून जगात त्यांना पर्यावरणाचं नोबेल मिळालं आहे. एक डॉक्टर पवन सुखदेव आहेत आणि डॉक्टर पार्थ दासगुप्ता. पवन सुखदेव स्वीडनमध्ये राहतात, पार्थ दासगुप्ता केम्ब्रिजमध्ये. आणि हे दोघंही म्हणतात की आम्ही हवामान परिषदेला जात नाही. जिथं निसर्गाचा विचारच केला जात नाही तिथं जाऊन उपयोग काय. तर एक झाड हे तुम्हाला थंडावा देतं, कार्बन शोषून घेतं, पण त्याशिवाय पाणी आतमध्ये खेचून ठेवतं. तर डिझास्टर मॅनेजमेंटला महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे जंगल काय पद्धतीने नष्ट होतंय बघा. या सगळ्यामुळे तुमची एक साधी गोष्ट सांगतो, आपत्ती म्हणजे काय नाही. पण मला माझं एकच वाक्य राजीव की नॉर्मल परिस्थितीमध्ये तुमचं जे व्यवस्थापन आणि प्रशासन आहे ना त्याला एक गुणांक एक समजा टाकला तर आपत्तीच्या काळात तुमचं प्रशासन किती कार्यक्षम आहे का भुक्कड आहे हे त्यावेळेला ठरतं. आणि आपत्तीची तीव्रता परिणाम वाढतो त्याच्यामुळे. नाही, मला आपत्तीच्या आपण कशा पद्धतीने हाताळतो त्याच्याकडे जायचं आहे. पण त्याआधी